ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर. गीतांजली म्हैसकर म्हणून आहेत, त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत, तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या म्हणतात की गेली मी 3-3.5 वर्ष झालं फक्त आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे. मला खूप जास्त आईंचं काहीच माहीत नाही आहे. पण एवढंच लक्षात आलं आहे माझ्या, की सेवा आणि उपासना जर आपली नित्य नेमानं असेल, तर खूप चांगले-चांगले बदल होतात. मी फक्त आत्ता म्हणतात मी श्रीकृष्ण प्रताप एक वाचन केलेलं आहे आणि आईंचं चरित्र. बाकी दुसरी कुठलीही जी प्रकाशनं आहेत, ती मी अजूनपर्यंत वाचलेली नाही आहे म्हणतात त्या. आणि त्या म्हणतात मंदिरात सुद्धा माझं जाणं म्हणजे महिन्यातून 1-2 वेळा होतं आहे, एवढंच होतं आहे म्हणतात. गीतांजलीताई म्हणतात, की ज्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले, तर त्यावेळी म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणतात. म्हणजे कर्ज झालेलं होतं म्हणतात. एक बिझनेस काढलेला होता माझ्या मिस्टरांनी आणि मी एक बिझनेस सुरू केलेला होता म्हणतात. आता ते काही सांगण्यात अर्थ नाही म्हणतात. पण तो बिझनेस सुरू केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला एक थोडे दिवस आम्हाला बरं वाटलं. पण नंतर खूप बिझनेसमध्ये तोटा यायला लागला आणि आम्ही तरीसुद्धा असं ठरवलं, की 1-1.5 वर्ष तसंच कंटिन्यू करायचं आपण. म्हणजे म्हणतात ना, की व्यवसाय एखादा चालू करतोय आपण, त्यावेळेला त्याच्यामध्ये सातत्य असेल, तर तो व्यवसाय नंतर यश मिळतं या व्यवसायामध्ये. पण म्हणतात, की असं व्हायला लागलं, की जे मिळेल ते त्याच्यामध्येच घालायचं आणि वरती फायदा काहीच नाही. आणि मेहनत पण आमची खूप जास्त व्हायची आणि 2 माणसं एकदम म्हणजे दोघांचं पण त्याच्यात कष्ट आणि हातात काहीच नाही म्हटल्यावर एखादं बाबा दुसरं काहीतरी व्यवसाय करतंय किंवा एखाद्याचा पैसा आहे, असं व्हायचं नाही आणि खूप त्यामुळं तंगी आली. कर्ज झालं म्हणतात आणि अशा अवस्थेत मी आईंच्या मार्गामध्ये आले. म्हणजे शेजारच्याने आमच्या सांगितलं, की मी एकदा खूप रडत होते म्हणल्या त्यांच्याजवळ, की "काकू आणि मला काहीच सुचेना झाले हो. कर्ज फार झाले आणि म्हणजे आता हे कर्ज फेडायचं का म्हणजे आता दुसरं काही व्यवसाय करायचं तर काही हे नाही. कर्ज फेडायचं आहे हे का आपलं भागवायचं. भाड्याचं घर त्यात आमचं होतं म्हणतात आणि काय करावं काय सुचत नव्हतं म्हणतात. तर कर्ज पण म्हणजे कर्जदारांचे हप्ते जर द्यायचे म्हटले, तर महिन्याला एक आम्हाला 15-20 हजार रुपये तरी महिन्याला द्यावे लागणार होते. आणि माझे मिस्टर आता जॉब करणार होते, म्हणजे जॉबला सुरुवात केलेली होती. पण सगळा पैसा जर तुम्ही घेतलाय त्या कर्ज फेडण्यावर घालवला, तर खायचं काय? आणि त्यात माझी तब्येत साथ देत नव्हती म्हटल्या. आणि मुलं छोटी होती, त्यांना सोडून पण जाता येत नव्हतं. आम्ही जो व्यवसाय करत होतो, दोघं करत होतो. मुलं आमच्यासोबत असायची, शाळेत सोडली जायची. असं व्हायचं म्हणतात. पण मी जर जॉबला गेले तर खूप म्हणजे मुलांकडे बघायला शाळेतून आल्यावर तर कोण नसणार. तर हे सगळे प्रॉब्लेम होते. तरी पण मग मी जॉब धरला म्हणतात एक आणि मी काकूंना बोलले मी येऊपर्यंत वगैरे का तर माझा जे जॉब होता ते 7 वाजेपर्यंत होता म्हणले. म्हटल्या त्या आणि मग मी म्हटलं, की रोज ते बरोबर वाटत नाही काकू, पण मुलं छोटी होती म्हणल्या माझी, की म्हणजे घरात आलं तरी पण कुलूप काढून बसले तर काही प्रॉब्लेम नाही. पण लहान मुलं काय वाटेल ते दंगा करतात, भांडणं करतात आणि माझ्या मुलाची आणि मुलीची सारखी भांडणं असायची. कुठं काय आम्ही येऊपर्यंत काहीतरी करून ठेवलं तर काय करायचं? मिस्टरांची ड्युटी पण 9 वाजेपर्यंत, माझी ड्युटी 7 वाजेपर्यंत त्या म्हटल्या. मग मी काकूंना म्हटलं, की रोज मी काहीतरी त्यांना खायला करून देईन. फक्त मी येईपर्यंत मुलांची शाळा 6 वाजेपर्यंत सुटायची. 1 तासमध्ये असायचं. रोज लोकांच्या घरी किती बसवायचं त्यांना? असा प्रॉब्लेम व्हायचा म्हटल्या. म्हणून मी म्हटलं तरी पण मी म्हटलं, "काकू आणि थोडंसं थोडे दिवस ॲडजस्ट कराल का? नाहीतर मग मी दार उघडून देते. तुम्ही फक्त थोडंसं त्यांच्याकडे लक्ष द्या. नाहीतर मग तुमच्या घरी त्यांना फक्त एका ठिकाणी म्हणजे रागवून बसवून ठेवा." तर काकू म्हटल्या, "ठीक आहे." आणि मी त्या दिवशी खूप रडले म्हटल्या त्यांच्यापुढं आणि फार कर्ज झाले. उगाच ह्या व्यवसायात पैसा घातला आणि फार कर्ज झाले. मुलांची शिक्षण आहेत आणि भाड्याचं घर आमचं होतं म्हटल्या. तर भाडं आणि भरायला लागायचं. तर खूप जास्त ताण यायला लागलेला होता. अशा परिस्थितीत मला काकू ज्यावेळेला बोलल्या, की "काही नाही गं, सगळं व्यवस्थित होईल आणि तू म्हणजे मी जे सांगते ते करशील का?"
खरं आहे बघ, ह्या गोष्टीमध्ये असं आहे, की लगेच कुठले मार्ग मिळत नाहीत. मी आईंचं करते. जवळ-जवळ 12 वर्ष होत आली म्हणल्या त्या आणि खूप चांगली गोष्ट आहे गं. म्हणजे भजनानं जरी आपली परिस्थिती लगेच पालटत नसली, तरी पण बऱ्याच गोष्टी अशा असतात, की ज्या आपल्या म्हणजे मानसिक जे संतुलन ढळलेलं असते, तर ते मानसिक संतुलन व्यवस्थित आपलं होतंय आणि जे आता काम तर आपल्याला करायचंच आहे आयुष्यभर, तर ते काम करताना आपलं मानसिक संतुलन ठीक राहणं गरजेचं आहे. तर ते व्यवस्थित राहतंय भजनामुळं आणि बाकी मग नंतर आपण ज्यावेळेला आईंच्या चरणाजवळ जास्त जायला लागतोय, त्यावेळेला बाकी सगळ्या गोष्टी आई म्हणजे निस्तरून घेतात. पण सुरुवातीला आपण अजून कच्ची मडकी असतोय, असं काकू बोलत होत्या म्हणल्या, की कच्ची मडकी असतोय तोपर्यंत आपल्याला त्रास होत राहतोय. पण ते मानसिक संतुलन जे ढळत नाही म्हणजे ढळलं जातंय, ते तरी ढळत नाही म्हटल्या. तर ह्याच्यासाठी तू मार्गात ये, मग भजन कर, थोडंसं घरात म्हणजे मुलांना वगैरे बालोपासना हे कर. आमच्या इथं मंदिर होतं म्हणल्या. म्हणजे असं आईंचं मंदिर नव्हतं, दुसऱ्या मंदिरात उपासना चालत असते म्हणल्या आमच्या अजून पण. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, पण मला आता काय जॉबच्या ह्याच्यात आणि कुठल्या देवाचं वगैरे जास्त करणं जमणार नाही. मग काकू मला बोलल्या, की "राहू दे काय जास्त करायचं. एक माळ वगैरे करत जा आणि मी जे पुस्तकं देते ना, ती थोडीसं वाचन कर म्हणजे थोडंसं मन समाधान होईल. थोडंसं वाचन कर पुस्तकांचं आणि 1-2 पानं रोज वाच आणि बालोपासना म्हण, एवढं तरी कर." तर त्यांनी म्हटल्या मला चरित्र दिलेलं होतं आणि श्रीकृष्ण प्रताप हे 2 पुस्तकं दिलेली होती. तर मला म्हणजे चरित्र आहे म्हणून मी ते पहिल्यांदा वाचनात घेतलं. मी 1-2 पानं वाचली आणि ज्यावेळेला श्रीमती विशालाक्षी ज्या होत्या, त्यांनी जे सांगितलेलं आहे म्हणल्या पहिल्या पेजवरती तर ते मला बरं वाटलं आणि म्हटलं खरंच असं माझ्या पण आयुष्यात काहीतरी चमत्कार होईल का? असं मला वाटायला लागलं म्हणलं आणि त्याच्यानंतर मग मी वाचत गेले. जवळ-जवळ 6-7 महिने वाचत होते म्हटल्या. काही अशी अपेक्षा नव्हती आईंकडनं, की आईने काय हे करावं. का तर आमची परिस्थिती आम्हाला माहितीच होती आणि ती लगेच बदलणार आहे, असं कुठं चमत्कार होणार आहे, असं काही हे नव्हतंच मला माहितीच होतं. 6-7 महिने गेले म्हणल्या आणि 6-7 महिन्यानंतर माझ्या मिस्टरांचा मित्र अचानक आला आणि तो नवी मुंबईमध्ये राहतोय म्हणला. त्यानं खूप मोठं घर वगैरे तिकडं घेतलेलं आहे आणि इकडं 12-13 वर्षानंतर त्याची आणि माझ्या मिस्टरांची भेट झाली म्हणला आणि तो अचानक आलेला होता. तर त्या माझ्या मिस्टरांनी ज्यावेळेला विचारलं, की कुठल्या कामानं वगैरे इकडं मग कसं काय येणं झालंय आता? तर त्यावेळेला तो बोलला, की "इकडं थोडी पप्पांची जमीन आहे ना, आता पप्पा वगैरे पण गेले, तर पप्पांची जी जमीन आहे, ती विकायचं वगैरे जरा चाललेलं आहे आणि मला सारखं येणं-जाणं होत नाही. तर मला आता ते करून कामं जायची आहेत प्रॉपर्टीची. कोण एखादा असेल ब्रोकर वगैरे, तर असं मला भेटलं तर बरं होईल, की जमीन विकून माझी दिली तर." तर माझ्या मिस्टरांच्या डोक्यात अचानक एकदम आलं, की मी हसत-हसत बोलले ते, "मी देतो तुझी जमीन विकून, मला देशील का एक मध्ये 3-4 लाख रुपये?" असं ते बोलले म्हणल्या. आणि ह्या गोष्टीला काहीच तथ्य नव्हतं म्हणल्या बोलताना. म्हणजे ते हसत-हसत बोलले. तर तो अचानक बोलून गेला, "अरे चालेल की मला काय कुणालाही पैसे द्यायचेच आहेत आणि तू जरी जमीन विकून दिलीस, तरी मी तुला देईन. त्यांच्याकडून निम्मे, माझ्याकडून निम्मे असं होतात पैसे. तर मी देईन तुला. मला काही हरकत नाही. मित्रालाच दिले तर काही नाही. 2 लाख रुपये देतो बघ मी तुला." असं ज्यावेळेला तो बोलला, त्यावेळेला एवढं आश्चर्य वाटलं म्हणलं माझ्या मिस्टरांना. "अरे नाही रे, मी असंच बोलायला लागलो." तर "नाही, खरं मी सांगतोय. तू जर काढत असशील जमीन, मला लवकरात लवकर व्यवहार करायचा आहे. जर चांगल्या ह्यानं जर झालं, तर मी तुला 2-2.25 लाखापर्यंत देईन." आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या, ही जे एकदम संधी आली, आम्हाला असं वाटलं की आता हे कर्ज फेडताना किती वर्ष जाणार आहेत आणि आम्हाला जवळ-जवळ 4.5 लाखाचं कर्ज होतं म्हटल्या आणि त्यानं तसं बोलल्यानंतर आम्हाला खूप हे वाटलं आणि माझे मिस्टर त्या दिवशी एकदम बोलले म्हणले त्यांना, की "अरे तुला काय सांगू, खरंच मी आर्थिक फार तंगीमध्ये आहे आणि म्हणजे मला काही सुचत नाही आहे. कर्ज झालेलं आहे मला. मी असा-असा व्यवसाय सुरू केलेला आणि त्यात असं तोटा आला वगैरे."
तर तो बोलला, "काही काळजी करू नको. तुला उसने पण पाहिजे असतील तर पैसे मी थोडेफार देईन, 50-60 हजार वगैरे, आणि हे जर जमिनीचं झालं तर मी तुला 2-2.25 लाख रुपये देईन." तर माझ्या मिस्टरांना एवढा आनंद झाला, म्हटलं एवढा आनंद झाला, आणि त्यांनी खरंच ते काम झटक्यात केलं म्हणल्या. एक 15 दिवसाच्या आतमध्ये त्या जमिनीसाठी योग्य गिऱ्हाईक, आणि ही सगळी जुळवणी होती म्हणल्या आईंची. मी करायला लागलेले होते. खूप उपासना छान माझी चाललेली होती म्हणल्या. मी असं मागत नव्हते आईंकडं काही. काकूनी सांगितलेलं होतं, आपलं एखादा मोठं माणूस सांगतंय आपल्याला काहीतरी, म्हणून मग मी करायची म्हणल्या. 1 माळ करायची, 2 पानं वाचायची चरित्राची, आणि बालोपासना करायची. एवढंच मी करत होते. पोरांना अधूनमधून सांगायची की तुम्ही पण करत चला, जरा देवाच्या पाया पडत चला वगैरे. पण मुलं काही करायची नाहीत म्हटल्या. पण तो प्रसंग झाल्यानंतर मात्र, तसं झाल्यानंतर मात्र माझ्या मिस्टरांना असं वाटलं की अगं तू ते आईंचं काहीतरी करायला लागलंस ना, खरंच त्यांनीच म्हणजे हे दिलं असेल काय, आपल्याला काहीतरी मार्ग दिला असेल काय. आणि मग मला पण खरंच मी म्हटलं, मला पण तसंच वाटलं हो म्हटलं. आणि खरंच ते 15-20 दिवसात मी म्हटलं, तेवढं लवकर त्यांच्या कृपेनं, जर खरंच आईंची कृपा होत असली ना, तर लवकर त्यांच्या कृपेनं तेवढं हे होऊ दे, आणि चांगलं गिऱ्हाईक दादांना मिळू दे. आणि तसं म्हटल्या, असं जागेची प्रकरणं लवकरात लवकर होत नाहीत म्हटल्या. आणि गावभागात तर बरीच लोकं असतात मध्ये काड्या करणारे वगैरे ते. पण ते 15 दिवसाच्या आतमध्ये म्हटल्या त्या जागेचं हे झालं. परत तो 15 दिवसांना आला पण, आणि त्यानं तिकडच्या पार्टीकडून पण पैसे मिळाले म्हटल्या, आणि त्यानं पण ठरल्याप्रमाणे त्यांच्या मित्रानं 2.25 लाख रुपये पण दिले. तिकडच्या पार्टीकडून पण माझ्या मिस्टरांना पैसे मिळाले म्हटल्या. अशा पद्धतीनं 2,70,000ची तिथंच जोडणी झाली म्हटल्या. 2,70,000 आम्हाला असं मिळाले, आणि ते कर्ज भागवलं म्हटल्या. आम्हाला असं वाटत होतं अजून किती वर्ष ते कर्ज राहील, आणि फक्त 1,30,000चं कर्ज राहिलं म्हटल्या. तर ह्यांचा मित्र म्हटला, "मी तुला 50,000 उसने देतो." तर माझे मिस्टर म्हटले, "नको बाबा, उसने वगैरे काय नको." तर ते म्हटले, "हप्ते पण भरणार आहेस ना तू, त्याच्यापेक्षा हप्ता कमी झाल्यामुळं आम्हाला खर्चाला पैसे वाचले." म्हटल्या. खूप मोठा हप्ता होता, तर तो कमी झाला म्हटल्या. त्यामुळं 1,30,000 त्यातले पण 50,000 त्यांनी दिले, आणि मला थोडे थोडे करून दे म्हटले. 12-13 वर्षानंतर एखादी व्यक्ती भेटत्या, आणि ती आपल्याला इतकी मोठी मदत करून जात्या. ही फक्त गुरूंची कृपा असते म्हटल्या. त्या वेळेपासून माझा आईंवर इतका विश्वास बसला म्हटल्या, इतका विश्वास बसला दृढ, की मला असं वाटलं की ही गोष्ट म्हणजे आपण म्हणतोय ना, असं होणंच शक्य नाही आहे. मला वाटत होतं कितीतरी वर्ष जातील, आणि मग म्हटल्या 1,30,000 सुद्धा 50,000 त्यांनी फेडल्यामुळं 80,000 फक्त राहिले म्हटल्या. आणि तेवढं कर्ज फेडायला आम्हाला काही एवढं म्हणजे हे नाही, खूप कमीचा हप्ता बसणार होत्या म्हटल्या. आणि मग मी ठरवलं म्हटलं की हे चरण सोडायचे नाहीत. मी काकूंना पहिल्यांदा जाऊन सांगितलं, "काकू असं असं झालं बघा." तर काकू मग बोलल्या म्हटल्या की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला वाटतंय की खूप जास्त टेन्शन आहे, आणि हे कसं होणार, पण त्यातनं कसे मार्ग निघत जातात खरंच कळत नाही गं. आई खूप कृपाळू आहेत, आणि अशाच गोष्टी येतात, खूप मोठ्या आहेत, खूप मोठं संकट आहे हे, काय करू, कसं यातनं बाहेर पडू, असं ज्यावेळेला आपल्याला वाटायला लागतं, तरी सद्गुरूंवर सोडायचं, नामस्मरणावर भर द्यायचा, आणि मुलांना आणि तुझ्या मिस्टरांनासुद्धा थोडंसं ह्यात आणायला बघ. तर मी म्हटल्या, मग मी माझ्या मिस्टरांच्या मागच लागले की आईने एवढ्या मोठ्या ह्याच्यातून आपल्याला हे केले, तर तुम्ही थोडंसं करत जावा, काहीतरी तर थोडंसं करा. आणि मग माझ्या मिस्टरांनी पण बालोपासना चालू केली म्हटल्या. आणि तुम्हाला सांगते आश्चर्य इतकं ना, की मला परत जॉब करायची गरज नाही पडली. म्हणजे जॉब करायचं म्हटलं तर मला बाहेर जे जायला लागत होतं, मुलांकडे लक्ष देता येत नव्हतं, अभ्यासावर त्यांच्या लक्ष देता येत नव्हतं, मला सकाळी 9ला जायला लागायचं. तर म्हटल्या, माझे मिस्टर म्हटले, "आता तू एक 2-3 महिने पुढं." मी केला जॉब नंतर, आणि ह्यांनी बोलले की "तू सोड जॉब आणि हे कर." म्हटल्या. आणि हे घडलं म्हटल्या फक्त 7 ते 8 महिन्यामध्ये. आणि नंतर मग झालं,
माझा जॉब सुटला, मुलांकडे लक्ष द्यायला लागले, मुलांना बालोपासना शिकवली. मग मी म्हटल्या चरित्राची रोज 10-10 पानं वाचायला सुरुवात केली. श्रीकृष्ण प्रताप पण वाचायला सुरुवात केली दुपारच्या वेळेत. का तर मी घरी असायचे म्हटल्या, मुलं शाळेत वगैरे गेली की. तर श्रीकृष्ण प्रताप म्हटल्या मी अगदी एक 8 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचून काढलेलं होतं म्हटल्या. आणि इतकं सुंदर मला ते खूप, आणि त्यानंतर कृष्णाबद्दल इतकं प्रेम वाटायला लागलं. आईंनी खूप मोठी कृपा केली म्हटल्या. आणि हे सगळं घडत असताना मुलं माझी जी आईंच्या मार्गात यायला लागली होती. आईंच्या मार्गात आल्यामुळं मुलांमध्ये होणारे बदल छोटे छोटे जे मी जाणवायला लागले होते मला, की भांडणं जी माझी मुलं इतकी कडकडी आणि इतकी म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणतात मला त्या काकूंच्या घरी बसवताना सुद्धा मला भीती वाटायची, की कुणाच्या घरातलं काहीतरी नुकसान करतील काय. कुणाच्या घरात गेलीत ना माझी मुलं तिथंसुद्धा भांडायची. इतकी म्हणजे खोडकर होतीत. त्यांना वळण नव्हतं कुठल्या गोष्टीचं म्हटलं माझ्या मुलांना. काकूंच्या घरात मी त्यांना जाताना सांगून त्यांना एकदम स्ट्रिक्टली, काकू अजिबात माया करू नका, आणि त्यांना एकदम इथंच बसायचं, इथनं उठला तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना हे करा म्हणायचे. का तर जरा कुणी त्यांची माया केली की माझी मुलं त्यांच्या घरात जाऊन कुठेही उड्या मारणार, कुणाचं काहीतरी फोडणार, तोडणार, नुकसान करणार. घरातसुद्धा तेच, एकामेकाची इतकी भांडणं, मला अक्षरशः एक एक वेळेला रडू यायचं म्हटलं. पण तीच मुलं ज्या वेळेला बालोपासना करायला लागली, आणि त्यावेळेला मात्र मी आईंकडे मागितलेलं होतं म्हणतात त्या, की आई मला खरंच त्रास होतोय हो हे ह्या भांडणाचा वगैरे ह्यांच्या. खूप माझी मुलं खोडकर म्हणतात, दोन्हीच्या दोन्ही तशी, एकही म्हणजे की बाबा हे शहाणं आहे असं म्हणण्यासारखी मुलं नव्हती. आमच्या गल्लीतसुद्धा तिथं बाहेर कधी कुठं खेळायला सोडलं तर त्यांना मी सोडू शकायची नाही म्हटल्या, का तर ती भांडणं माझ्या घरापर्यंत यायची. इतकी म्हणजे माझीच मुलं खोडकर असल्यामुळे मी दुसऱ्यांना काय बोलू शकत नव्हते म्हटल्या. कुणाचं कधी डोकं फोडतील हे पण कळायचं नाही म्हटलं. इतकं माझ्या मुलांचं हे होतं त्रास मला. तर म्हटल्या 2-2 वर्ष, 2.5 वर्ष जास्तीत जास्त म्हणावे लागतील, माझ्या मुलांमध्ये खूप बदल झाला म्हटल्या. मी बालोपासना त्यांना घेऊन बसून करायची, गोड बोलून बोलून तुम्हाला हे देते, ते देते. सुरुवातीला फार त्रास म्हटल्या, अजिबात ऐकायची नाहीत, काहीतरी फेकाफेकी कर, हे कर, बालोपासना करायची नाहीत, मारलं तर जास्तच करायची म्हटल्या. असं त्यांचं हे होतं, स्वभाव होता पोरांचा. आणि मग त्यांना सावरता सावरता मी कधीतरी वेडी होईन काय असं मला वाटायचं. पण म्हणतात बालोपासनेची एवढी मोठी ताकद आहे. आणि मी ना त्यांना श्रीकृष्ण प्रताप ज्यावेळेला मी वाचायला सुरुवात केलं त्यावेळेला त्यांना घेऊन मी वाचायची म्हटल्या, की ह्यात गोष्टी आहेत आपण वाचूया, असं करून वाचायची. काही ऐकायची नाहीत म्हटल्या, पण मी तरीसुद्धा कानावर त्यांच्या पडू दे म्हणून मोठ्या मोठ्यानं श्रीकृष्ण प्रताप वगैरे वाचायची. नंतर म्हटल्या, सुरुवातीला मी जे वाचलं होतं ते मी म्हणजे माझं मीच वाचलं होतं मुलं शाळेला वगैरे गेल्यानंतर. पण नंतर जे मी श्रीकृष्ण प्रताप वाचायला सुरुवात केली तर त्यांच्या कानावर पडेल अशा पद्धतीनं मी वाचायची म्हटल्या. आणि ते एखादा दुसरा शब्द ऐकायचे आणि बाकीचं सगळं सोडून द्यायचे. पण बालोपासना मात्र मी त्यांना खूप जवळ घेऊन, लाडावून, काय वाटेल ते प्रयोग करून रोज बालोपासना व्हायला पाहिजे असं ह्या पद्धतीनं करत गेले. खूप प्रयत्न केले म्हटल्या. रोजच्या रोज बालोपासना व्हायला पाहिजे आणि ती मी करून घ्यायची म्हटल्या. पण त्याचा रिझल्ट मला इतका चांगला आला म्हटल्या. 2-2.5 वर्षात खूप मुलांमध्ये बदल झाला, खूपच जास्त बदल झाला. आता खूप शांत असतात म्हणतात, स्वतः अभ्यास करतात, व्यवस्थित खेळणी वगैरे ठेवतात, व्यवस्थित आपली जी पुस्तकं वगैरे आहेत ती लावून ठेवतात. एवढं जास्त आता त्यांचं काही नाही आहे म्हणतात. बाहेर गेलं तरी पण अर्ध्या पाऊण तासाच्या आत घरी येतात परत. आजपर्यंत आता तर मी बघते म्हणतात ह्या दीड वर्षात तरी त्यांच्याकडून कुठलीही तक्रार बाहेरून तरी आलेली नाही आहे. घरातसुद्धा म्हणजे असतंय म्हणतात, नाही असं नाही. पण जो बदल झालेला आहे तो स्वतःला मलाच नाही, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सुद्धा जाणवतोय. म्हणजे तो कितपत मोठा झाला असेल तो तुम्ही विचार करू शकताय म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता आम्ही प्लॉट वगैरे पण घेतलेला आहे म्हणतात, पण अजून बांधकाम काढलेलं नाही आहे. ह्या सगळ्यातून बाहेर पडायला लागलो आहे. आई प्रत्येक वेळेला सोबत आहेत म्हणतात. आणि खरंच म्हणजे मला वाटत नव्हतं म्हटल्या 4 लाखाचं कर्ज म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती म्हटल्या. ती फिटेल एवढ्या लवकर, काहीतरी असं तोडगा निघेल असं मला वाटत नव्हतं म्हटल्या.
आणि मुलांच्या बाबतीत तर खूप मोठा बदल झाला, म्हटलं खूपच मोठा बदल झाला असं ताई सांगत होत्या. तर छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.